घेतलेली आहेत आता. इद्रिस नाईकवाडी, अमोल मिटकरी यांना सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये पार्थ पवारांचं नाव येते. त्यांच्या अंतर्गत पक्षाची सगळी कारणं बाहेर येतात. जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवी नेत्यांचं ऐकलं जातं. पार्थ राजकारणामध्ये नवीन आहे. अनुभवी लोक त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहेत. त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचं जास्त ऐकत असावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे मध्ये आधी तुम्हाला बातम्या कळतात ह्यांना भेटले त्यांना भेटले, भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय. म्हणजे नायकवडींवर तिथं राजीनामा सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे. अमोल मिटकरींना पदावर न काढणं, पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे. आणि ज्या ठोंबरेताई आहेत त्या लढतात, त्यांना पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री 2007 विधान परिषदेची जागाही राष्ट्रवादी, तुम्ही भाजपचं नाव काढलात म्हणून की कसं दबाव आणतायत? 2017 मध्ये राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा उमेदवार इथून होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की राष्ट्रवादीने आमच्याकडे जागा मागितली, राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे का? आणि विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीला केवळ 2 किंवा 1 जागेवर समाधान मानावं लागते. ही गोष्ट अजितदादांना कळाल्यामुळेच तर दादांचं मत होतं की दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आपल्याला रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी लढावं लागेल आणि या सरकारच्या विरोधात जावं लागेल. ही दादांची भूमिका होती. कदाचित ही दादाची भूमिका कोणाला तरी पटली नसावी म्हणून दुर्दैवाने आज दादा आपल्यात नाही असं आपल्याला कदाचित म्हणावं लागेल. कारण का शेवटी कॉन्स्पिरसीचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि भाजपली खरे दात दाखवलेले आहेत. तिथं दा सांगतंय आमच्याकडे या, आम्ही आदेश देईल ते ऐका, आम्ही म्हणेल ते ऐका, नाही तर तुमच्याकडे बघतो. असं कदाचित भाजप कदाचित कुठं हे लोकांना आता स्पष्टपणे कळालेलं आहे की भाजपच कुठंतरी अजितदादांच्या पक्षाला चालवते. एकनाथ शिंदे साहेब मात्र त्या ठिकाणी कुठेतरी लढताना आपण बघू शकतो, पण तरी सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना माघार घेताना आपण सगळ्यांनी बघितलं. साताऱ्याचा जो काही भांडण झालं ते एकनाथ शिंदेना अजिबात आवडलं नाही, पण थोडं त्यांना माघार घ्यावी लागली. आज महाराष्ट्राला खंबीरपणे लढणारे नेते पाहिजे, कुठेतरी हार पत्करून झुकणारे नेते नको. पार्थ पवार आणि दादांच्या पश्चात दादांचा भाजपला सरेंडर झाले पूर्ण. भाजपला कुठलाही पक्ष जर गेला तर भाजपला तो सरेंडरच होतो. त्यामुळे अजितदादांचा पक्ष असो नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो हा सरेंडर झाला. आता तुम्ही बघा जे आपले प्रहार जो पक्ष होता बच्चू कडू साहेब पूर्वी कसं शेतकऱ्यासाठी लढायचे, आता कांद्याचा प्रश्न एवढा गरम झालाय. आता भाजप बरोबर गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर कसे शांत बसलेत. त्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जातो तो सामान्य लोकांचे कधी लढत नाही, तो गुपचूप शांत झुकून फक्त लाचारी स्वीकारतो. हे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालं. गुंडाळत असेल तर एक भाऊ म्हणून तुम्ही साथ देणार का पार्थ पवार? काय सल्ला देणार? भाजपच्या विरोधात आलं तर आमची साथ आहेच ना, पण भाजपला सोडून या ना. ठीक आहे, भाजप बरोबर राहण्यानंतर कदाचित काही कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या लोकांना तुम्हाला देता येतात. पोलीस काही प्रमाणात ऐकतं, काही लोक सलाम ठोकतात, कुठेतरी आपलं थोडं चालल्यासारखं वाटतं, पुढे मागे 5-6 गाड्या आपल्या असतात. याच्या पलीकडे जाऊन कुठंच काय नसतं. हे जे काय आहे स्वप्न हे फक्त नाही तर हनीमून फक्त 4-5 महिने टिकतं. त्यानंतर शेवटी वास्तव समोर येतं आणि चटके लागायला लागतात. तेव्हा कुठेतरी कळतं की भाजप कशा पद्धतीचा तिथं बिहारमध्ये नितीश कुमारला सोडलं नाही, म्हणजे खासदारकी दिली आणि गप केलं आणि त्यांच्या मुलाला तिथं आरोग्यमंत्री केलं, ज्याला खरंच आरोग्याची स्वतःला जरूरत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अख्खा पक्ष संपवला. तसं तिथं हरियाणामध्ये झालेलं आहे. आता सगळीकडे तसं झालं तेव्हा महाराष्ट्रात व्हायला काय वेळ लागणार आहे तिथे. पार्थ पवार आणि छगन भुजबळ तसंच होतंय का? दोन्ही पक्षाचं तसं होतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण होतं. सांगितलं पण हे लढत नाही, सरेंडर झाले. हे लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात, कुठं ना कुठेतरी हातपाय मारतात. दादांच्या बाबतीत काय झालंय की काही प्रमुख नेते हे अंतर्गत भांडत असल्यामुळे ते स्वतः मुद्दामून त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून मुद्दामून अजितदादांच्या पक्षाला त्यांचेच आतले 2-3 नेते हे खोकळं करत चाललेत असं माझं मत आहे. छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाल्या. कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून हे सगळं झालेलं होतं. टेंडरचा वाद आहे. पार्थ पवार आणि राष्ट्रवादी कब्जात घेतल्या. टेंडर कशाचं होतं? अन्न आहे त्या सगळ्याच निधीची माहिती पार्थ पवारांनी मागवली. म्हणजे त्यांचे जे राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत तेवढ्या सगळ्या मंत्र्यांची
जी कंत्राट आहेत निधी जातो ते सगळ्यांची माहिती पार्थ पवारांनी मागवली. दोन गोष्टी असू शकतात. पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी. नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं. म्हणजे आज इथं सामान्य लोक लढतायत, अडचणीत आले, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली, मात्र वरती सत्ताधारी पक्ष कशासाठी लढतायत तर कुठलं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा आपल्याला कमवता येईल नाही तर खाता येईल, हे असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना. कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. आमचंही मत आहे राजकारण खरंच वंगाळ झालेलं आहे. दादांना न्याय देता येत नसेल तर उद्या जाऊन एखाद्या लहान पॉस्कोच्या केसेसच्या बाबतीत मुलींवर अत्याचार होतो, त्यात आम्ही कसं न्याय देणार. कांद्याच्या बाबतीत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, दबाव आणावा लागला, मग कुठेतरी हे सरकार झुकलं. मग याच्या पुढे आता आम्ही ठरवलंय या सिस्टमला जर सुधारायचं असेल आणि आम्ही आज विरोधात असू तर 100% कुठं ना कुठेतरी आंदोलन रस्त्यावर आल्याशिवाय कोणालाच न्याय तिथं देता येणार. दादा हिंदी में वाईट दादा छगन भुजबळ असंही म्हणाले की शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असं कधी केलेलं नाही. तुम्ही छगन भुजबळ असंही म्हणाले शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असं कधी व्यवहार केलेला नाही. मी लिगली काम करतोय तरी तुम्ही मला अशा पद्धतीने वागणूक देताय. असं टीव्हीवर बोलले कुठे बोलले त्यांच्या बैठकीत बोलले. आणि आता समजा सूत्र केसरी सूत्र बघावं नाही लागेल. बोलले ते. नाही माझं असं मत आहे की एवढं तुम्ही धडाडीचे नेते असतील तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं आणि कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होतंय. दादा तुम्ही जो आता जो फोटो दाखवलेला आहे मफलरचा तो 2 केंद्रीय नेत्यांच्या अंगावर सारखा मफलर दिसतो. तुम्ही नाव घ्यायला काही घाबरताय का असं एकंदरीत दिसतंय? आजपर्यंत घाबरलोय असं वाटतं कारण की फक्त तो फोटो दाखवलाय. नाही आता हे मीडियाकडे काम दिलंय, तुम्ही शोधा आता हे. आम्ही नाही दिसतंय, अनेकांच्या खांद्यावर दिसतोय. नाही, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे. एकाच ठिकाणी हा 2 नेत्यांच्या अंगावर एकाच चेनच्या अंतर्गत एका हॉटेलच्या चेनच्या अंतर्गत हा मफलर त्या ठिकाणी दिला जातो. ती कुठली चेन आणि कुठलं राज्य असू शकतं हे तुम्ही शोधा. दादा हिंदी में जानने चाहेंगे आज आपने पुणे जिल्ह्यामध्ये 12 लोक गेले. मुगेवाडी आणि काळे पडळला विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे सीपी म्हणतात 2 नंबरचे सगळे धंदे बंद. मग हे काय? हडपसर मध्ये हा बघा हे जे सीपी आहेत ना ते सांग काम्या सीपी आहेत. त्यांना वरून जे सांगितलं जातं तेवढं फक्त केलं जातं. सीपी आल्यापासून या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं फार रस्त्यावर नाही तर ब्रिजवर कोयतेली मारलं जाते आणि मग उगाच काय नसताना सुद्धा इथं कुठेतरी जमावबंदीचा कायदा आणलाय. महाराष्ट्रात कुठंच नाही. आता जमावबंदीचा कायदा या महाराष्ट्रात कुठंच नसताना पुणे शहरामध्ये आणण्याचं कारण काय? त्याच्याच बरोबर जर दिवसा ढवळ्या कोयतेली लोकांना मारलं जात असेल, दिवे घाटामध्ये 200 पोरं कोयते घेऊन आणि तिथं दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील, पुण्यामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलं असेल, त्यामुळे सीपी काय बोलतात आणि काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देऊन काय करणार. हे बघा एकतर खोट्या प्रकारची जी दारू आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जाते, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्याच बरोबर सीपी म्हणजे पोलीस विभाग तर जबाबदार आहेच. आता पोलीस हे सीपी आल्यानंतर काय केलं यांनी? परेड केला. कोणाचा परेड केला? गुंडांचा परेड केला. आता दुसऱ्यांदा जेव्हा बोलवलं तेच गुंड काळ्या गाडीमध्ये प्रवास करत असतात, रील टाकतात आणि हिनवतात पोलिसांना, तरी सुद्धा पोलीस काहीच करू शकत नाही. ही आजच्या सीपींची परिस्थिती आहे. म्हणजे कुठंच काय सामान्य लोकांना नाही. फक्त मात्र काय करणार, आमचे जवळचे लोक असतील त्यांच्यावर केसेस करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार. व्यावसायिक एखादी अडचण असेल तर मुद्दामून त्याला अडचणी आणणार. हे मात्र सीपीच्या माध्यमातून काम केलं जातं. आणि पुण्याची परिस्थिती बघायची झाली, जसं दारू खराब क्वालिटीची इथं मिळते तसंच पाण्याची सुद्धा अतिशय हलाखीची परिस्थिती आपल्या पुण्याची झालेली आहे. गटर गंगेतून सुद्धा टँकरच्या माध्यमातून पाणी तिथं दिलं जातं आणि टँकर मधून पुणेकरात नुसते पुणेकर पिंपरी चिंचवड सोडा 1000 कोटी रुपये प्रायव्हेट लोक म्हणजे टँकर माफिया तिथं वसूल करतात. त्याच्याबद्दल कुणी काय करणार आहे का? दादा काल दादा हिंदी में वाईट दीजिए. हिंदी में आज आपने गेले लोक प्रत्यक्षात 8 लोक मेले विषारी दारूमुळे. कोणीच काही करत नाही. हा काय प्रकार आहे? कोणाला काहीच करायचं माहित नाही. असताना दाबण्याचं प्रकरण झालंय सगळं. अजितदादांच्या बाबतीत सगळं काय माहित असताना काय झालंय त्या तपासाचं काहीच नाही ना. संत गटीने म्हणजे कदाचित आता जर स्पर्धा लावली सीआयडीची आणि एका कासवाची तर कासव जिंकेल अशी परिस्थिती आहे. दादा या विषारी दारू कांडाची चौकशी मागे करणार काय चौकशी झाली पाहिजे ना. अहो कोणीतरी कर्ता व्यक्ती घरातून गेलेला आहे, कोणाचा तरी वडील गेलाय, कोणाचा तरी मुलगा गेलाय, कोणाचा तरी भाऊ गेलेला आहे, कोणाचा तरी पती गेलेला आहे आणि याबद्दल तुम्ही काहीतरी म्हणता हृदय विकारचा झटका लागला आणि त्याच्यामध्ये लगेच त्यावेळेस एका वेळेस 8 लोक
ते सुद्धा जिथून दारू घेतात ती दारू पिल्यानंतर झटका लागला. अरे काय हास्यास्पद त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी या पुण्यामध्ये दादा चालू आहेत. हिंदी में तुम्ही गुन्हेगारीचं विश्लेषण आता केलेलं आहे. तुम्ही सभागृहात असता विधिमंडळात एकंदरीत मुख्यमंत्र्यांकडनं काय येणाऱ्या आदेशात अपेक्षा ठेवताल गुन्हेगारीचं प्रमाण महिलांच्या बाबतीत शक्ती कायदा आणलाच गेला पाहिजे यासाठी आम्ही अग्रसर आहोत. आणि आम्ही म्हणजे मी स्वतः पुराव्यासकट सांगतो, कमीत कमी 200 प्रश्न मांडतो. म्हणजे मी ऑफिशियली 200 प्रश्न जेव्हा सिस्टमच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी देतो तेव्हा माझा 5-6 लागतात. 5-6 कुठे लागतात? 20व्या नंबरला, 25व्या नंबरला. काय झालंय, विधिमंडळामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं पैसे घेऊनच काम केलं जातं. एखाद्याचा प्रश्न लावायचा असेल नाही तर काढायचा असेल, लावायचा असेल तर पैसे घेतात आणि काढायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टर पैसे देतो. असं काहीतरी वातावरण त्या ठिकाणी चालू आहे आणि आमचे प्रश्नच लागत नाही, सत्ताधाऱ्यांचेच लागतात. मुंबईचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा भाजपच्या सगळ्याच मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांचे प्रश्न लागले. मग आम्ही काय फक्त घोट्या घ्यायला तिथे जातो का? त्यामुळे कुठं ना कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा प्रश्न आम्ही जे मांडतो लावतो ते चर्चेत आणायचे का नाही याचा सुद्धा विचार तिथं सरकारच्या माध्यमातून केला जातो. सीआयडीचा तपास नेमका कोणाकडे? कारण जे अधिकारी होते पहिले त्यांची बदली झालेली पुणे हेडक्वार्टरला. मग आता सीआयडीचा दादांच्या प्रकरण मृत्यू प्रकरणाचा तपास नेमकं कोण करतं? तुम्हाला पाटील नावाचा उल्लेख केला, ते कोण पाटील आहेत? SP कोणतरी पाटील आहेत, ते सुद्धा त्या कमिटीचे एक हिस्सा आहेत असं मला तिथं कळालेलं आहे. अतिशय मगरूर पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, काहीच करता येत नाही. कदाचित अधिकारी चांगला असेल पण जेव्हा हात बांधलेले असतात आणि वरून म्हणजे राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांकडनं जेव्हा त्यांना काठीचा मार बसत असेल तर अजिबात काही करायचं नाही. पण त्यांना करायचं असेल तर फ्रस्ट्रेशन येतं आणि ते फ्रस्ट्रेशन कदाचित पाटलांकडनं आमच्यासमोर व्यक्त झालं असावं. मग कुठं ना कुठेतरी काहीतरी मूर्त आहे, कुठेतरी दबाव आहे आणि न्याय द्यायचा नाही अजितदादांना हे पक्क भाजपच्या काय प्रमुख नेत्यांचं ठरलंय असं मात्र त्या ठिकाणी बोलावं लागेल. दादा विधान